डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण काय HTML कोडिंगचं प्रॅक्टिस करणार आहोत. तर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमच्या एक्झामसाठी. या क्वेश्चनवरती आपण एकदा कोडिंग प्रॅक्टिस करून घेऊ, म्हणजे तुम्हाला एक्झामला कोडिंगमध्ये जास्त मार्क्स स्कोअर करता येईल. 11चं कोडिंग पण इम्पॉर्टंट आहेत, कारण एखादा स्टुडंट 11चा कोडिंग समजलं तरच त्याला 12थमध्ये पण कोडिंग सोपं जातो. 11th स्टँडर्डमध्ये समजा तुम्ही कोडिंगला इग्नोर केलं तर 12थमध्ये मग तुम्हाला कोडिंगमध्ये डिफिकल्टी फेस करावा लागू शकतो. बघा बरं, क्वेश्चन काय सांगितले. राईट अ प्रोग्राम इन HTML टू क्रिएट वेब पेज विथ द फॉलोइंग स्पेसिफिकेशन. बॅकग्राऊंड कलर शुड बी पिंक. आपण एक काम करू, आपण सायमल्टेनियसली कोडिंग करू आणि हे एक एक पॉईंट्सला फॉलो करत जाऊ. सगळ्यांना माहिती आहे आपण HTMLचं कोडिंग कुठं करतो. सगळ्यांना माहिती आहे आपण HTMLचं कोडिंग करतो एका टेक्स्ट एडिटरवरती, आणि त्या टेक्स्ट एडिटरला आपण म्हणतो नोटपॅड. बरोबर, असा दिसतो आपला नोटपॅड अँड दिस इज कॉल्ड एज अ टेक्स्ट एडिटर. HTMLचं कोडिंग कसं करतो सगळ्यांना माहिती आहे. HTMLचं कोडिंग आपण करतो विथ द हेल्प ऑफ सम टॅग्स. या अँग्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण जे काही लिहितो त्याला आपण टॅग म्हणतो. मला सांगा बरं, HTMLमध्ये सगळ्यात पहिला टॅग काय असतो? HTML टॅग. बरोबर, त्याच्यानंतर असतो हेड टॅग, त्याच्यानंतर असतो टायटल टॅग. आय होप सो सगळ्यांनी HTMLचा प्लेलिस्ट हे पूर्ण कंप्लीट केलं आहे. एखाद्या स्टुडंटनी HTMLचं प्लेलिस्ट कंप्लीट नाही केलं तर मग पुढे आत्ताचं हे कोडिंग बघून काही पॉईंटच नाही आहे. तर तुम्हाला आधी तुमचा थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर करावा लागेल. त्यासाठी सगळे लेक्चर्स, सगळे कन्सेप्ट्स इन्क्लुडिंग HTML, जावास्क्रिप्ट, एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड. तर माझं असं म्हणणं आहे की आधी ते रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही बघा, HTML जावास्क्रिप्टचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर ठेवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कोडिंगला अप्रोच करा. ठीक आहे, चलो. सो सगळ्यात आधी कोडिंग करताना आपण काय बेसिक टॅग्सनी कोडिंग करतो. बेसिक टॅग्स आर दोज टॅग्स विच आर कॉमनली रिपीटेड इन ऑल दी कोड्स, म्हणून आपण त्याला बेसिक टॅग्स म्हणतो. म्हणजे बेसिक टॅग्स हे असे टॅग्स असतात ना जे HTMLच्या स्ट्रक्चरला डिफाईन करतो, जे आपण चेंज करू शकत नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे. सो HTML हेड टायटल. सो आपण टायटलमध्ये एखादा काही नाव देऊ शकतो. टायटल तुम्ही जे काही कंटेंट टायटलमध्ये लिहिता तो कंटेंट फक्त टायटल बारमध्ये डिस्प्ले होतो. राईट. सो टायटलमध्ये तुम्ही समजा लिहू शकता एक्झाम्पल, काय लिहू शकतो, क्वेश्चन 1. ठीक आहे, पेज 1 लिहा, काही लिहा, दॅट इज नॉट इश्यू. ठीक आहे. आणि टायटल टॅगला पण क्लोज पण करायचं असतं. कोणताही टॅग आपण क्लोज कसं करतो? बाय जस्ट ॲडिंग अ स्लॅश बिफोर दॅट टॅग. सो आपलं बेसिक्स तर सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, बेसिक्स सगळ्यांना माहिती आहे. याच्या आधी पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. HTMLमध्ये 2 टाईपचे टॅग्स असतात. बरोबर, HTMLमध्ये आपल्याकडे 2 टाईपचे टॅग्स असतात. त्याला आपण म्हणतो कंटेनर टॅग्स. काय म्हणतो एकाला? कंटेनर टॅग. आणि एकाला आपण म्हणतो एम्प्टी टॅग. आठवते का? एम्प्टी टॅग. असे आपल्याकडे 2 टाईपचे टॅग्स आहेत. कंटेनर टॅग्स म्हणजे हे HTML झालं, हेड झालं, हा टायटल झाला. त्यांना आपण कंटेनर असं का म्हणतो? कारण हे टॅग्स ओपन पण होतात, जसं की HTML हा टॅग ओपन पण होतो आणि मग त्याच्यानंतर हा टॅग असा क्लोज पण होतो. सो आपण या टॅगला ओपन पण करू शकतो आणि आपण या टॅगला क्लोज पण करू शकतो. सो जो टॅग ओपनही होतो आणि क्लोजही होतो त्याला आपण म्हणतो कंटेनर टॅग्स. आणि जो टॅग फक्त ओपन होतो, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ब्रेक टॅग. ब्रेक टॅगला कधी आपण क्लोज नाही करू शकत बरं का. IMG टॅग, इमेज टॅग म्हणा, त्याच्यानंतर HR टॅग म्हणा. ठीक आहे, असे आपल्याकडे अजून पण भरपूर टॅग्स आहेत. हे टॅग्सना आपण फक्त ओपन करू शकतो, कधी क्लोज करू शकतो का? नाही. या टॅग्सला आपण कधी क्लोज करू शकत नाही, म्हणून आपण त्यांना एम्प्टी टॅग्स किंवा यांना कधी कधी स्टँड अलोन टॅग्स पण म्हणतात. यांना स्टँड अलोन टॅग्स असं पण म्हणतात. आणि कंटेनर टॅग्सला अजून एक नाव असतो, त्यांना आपण पेअर्ड टॅग असं पण म्हणतो. पेअर्ड टॅग्स. सो दे आर ऑल्सो कॉल्ड एज पेअर्ड टॅग्स. समजलं? क्लिअर? चलो, त्याच्यानंतर आपण काय करतो? मग त्याच्यानंतर टायटल क्लोज झाल्यानंतर आपला रूल आहे, हेड क्लोज करतो, मग आपण बॉडी टॅग ओपन करतो. सो हे सगळं झालं बेसिक टॅग्स. चला, आता आपण आपल्या क्वेश्चनकडे येऊ. बॅकग्राऊंड कलर शुड बी पिंक. आपल्याला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं असेल तर आपण काय करतो? BG कलर. बॉडीमध्ये एक ॲट्रिब्यूट वापरतो BG कलर आणि पिंक. ठीक आहे. सो पहिला पॉईंट डन. हा पहिला पॉईंट डन. सेकंड पॉईंटकडे येऊ. द टेक्स्ट कलर ऑफ द कंपनी शुड बी ग्रीन इन लार्ज साईज. ओके. फॉर एक्झाम्पल नेक्स्टमध्ये लार्ज साईज म्हणजे काय असतो? लार्जेस्ट हेडिंग. सगळ्यांना माहिती आहे लार्जेस्ट हेडिंग म्हणजे H1. आपण काय करू? H1ला अलाइन करू. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. आणि आपण त्याच्यामध्ये कंपनीचं नाव लिहू. फॉर एक्झाम्पल कंपनीचं नाव लिहू टाटा मोटर्स. कंपनीचं नाव त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्हाला कोणत्या कंपनीचं नाव लिहायचं आहे. सो तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचं नाव लिहू शकता. ठीक आहे. तो एकदम सेंट्रल असला पाहिजे. बरोबर.
तो आपण काय सांगू शकतो त्याला, सेंट्रल असलं पाहिजे, ते तर केलं H1 अलाइन. त्याचा कलर काय होतं क्वेश्चनमध्ये बघा, कलर काय सांगितलं त्यांनी, द टेक्स्ट कलर ऑफ द कंपनी नेम शुड बी ग्रीन. ओके, सो कंपनीचं नाव ग्रीनमध्ये असलं पाहिजे. सो इथं तुम्हाला एक फॉन्ट टॅग वापरावं लागेल, फॉन्ट कलर इज इक्वल टू ग्रीन, डबल कोट्समध्ये लिहावं लागेल ग्रीन. आता फॉन्ट टॅग हे ओपन केलं तसं तुम्हाला फॉन्ट टॅग हे क्लोज पण करावं लागेल. सो आपल्याला इथं फॉन्ट टॅग हे क्लोज पण करावं लागेल. आता काही स्टुडंट्स म्हणतात फॉन्ट टॅग क्लोज नाही केलं तर काय, फॉन्ट टॅग्स तुम्ही जर क्लोज नाही केलं तर सीन असा आहे की तुमचा पूर्ण कोड ग्रीन कलरमध्ये येणार. चालणार का तुम्हाला पूर्ण कोडिंग ग्रीन कलरमध्ये? नाही. आपल्याला फक्त जो आपला हेडिंग आहे टाटा मोटर्स त्यालाच आपल्याला फक्त ग्रीन कलरमध्ये आणायचं. समजलं? एक काम करू, आपण जे टाईप करून जे काही टाईप करतो तो बरोबर आहे का ते पण एकदा चेक करून घेऊ. ठीक आहे, सो याला आपण एकदा सेव्ह करू. आणि आय होप सो सगळ्यांना माहीत आहे सेव्ह कसं करायचं. डेस्कटॉपवरती एक फोल्डर बनवून ठेवतो म्हणजे जास्त कन्फ्युजन क्रिएट नाही होणार. फोल्डरला नाव देतो, आजचं रेट देतो 7 मार्च, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार क्रिएट. या फोल्डरच्या आतमध्ये आपण एका नावाने सेव्ह करू. नाव काही द्या, 1 2 3 4 काही नाव द्या, दॅट इज नॉट अ इश्यू. बट मला कसं सेव्ह करायचं आहे, .html, बिकॉज .html इज द एक्सटेन्शन. बाकी काही सेटिंग चेंज करू नका. तर तुम्हाला इथं 7 मार्च म्हणून एक फोल्डर दिसेल, याच्यामध्ये तुम्हाला दिसतं 1 2 3, हा आपला आउटपुट फाईल आहे. याला तुम्ही ओपन करा, तुम्हाला दिसेल. हे दिसते सगळ्यांना? आतापर्यंत आपल्याला एवढंच करायचं होतं. आय होप सो एव्हरीबडी कॅन सी द बॅकग्राऊंड कलर इज पिंक इन कलर. टाटा मोटर्स हा आपल्या कंपनीचं नाव एकदम सेंटरला पण आहे आणि त्याचा कलर पण बघा काय ग्रीन आहे. म्हणजे आपला सेकंड पॉईंट पण डन ना. टेक्स्ट कलर ऑफ द कंपनी नेम शुड बी ग्रीन इन लार्जर साइज. सो बोथ पॉईंट्स आर डन, फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट डन. डिस्क्रिप्शन ऑफ द कंपनी शुड बी डिस्प्लेड इन पॅराग्राफ. ओके, याच्यानंतर आपल्याला काय करायचं, कंपनीचं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे पॅराग्राफमध्ये. ठीक आहे, आता टाटा मोटर्स कंपनीचं डिस्क्रिप्शन करू शकतो आपण, गुगलवरती सर्च करू शकतो. मला पण जास्त माहीत नाही तर आपण एक काम करू शकतो, मोटर्स इन्फॉर्मेशन असं टाकू शकतो. हे बघा आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन भेटलं. तर ह्याच्यामधून थोडं लाईन कॉपी करू पण, इथून कॉपी करू शकतो. ठीक आहे, मी एक्झाममध्ये बेसिकली थोडं 1-2 सेंटेन्स लिहा, 1-2 लाईन लिहा. ठीक आहे, 1-2 लाईन, एवढं लिहायची गरज नाही. आता मी तर गुगलवरनं कॉपी पेस्ट करतोय, पण तुम्हाला एक्झाममध्ये थोडं लिहिलं तरी चालेल. टाटा मोटर्स लिमिटेड इज अन इंडियन मल्टीनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपनी. ठीक आहे, इट्स हेडक्वार्टर्स इन मुंबई, इट इज अ पार्ट ऑफ टाटा ग्रुप. एवढं लिहिलं तरी चालेल. मी पण तेवढंच लिहितो, नाही तर मी काय करताल एक्झामला मग हे सगळं बसताल. ठीक आहे, चलो पॅराग्राफ झालं, मग पॅराग्राफला क्लोज करायचं. त्याला तुम्ही तर सेव्ह करा, आणि मग तुम्ही तर आउटपुटमध्ये जा. आता आउटपुटमध्ये गेल्यानंतर तुम्ही तर रिफ्रेश करा, तुम्हाला एक पॅराग्राफ दिसेल इथं. ओके, दुसऱ्या सगळ्यांना एक पॅराग्राफ. ठीक आहे, सो सेकंड पॉईंट पण आपलं डन. मग आपण थर्ड पण डन. इन्सर्ट इमेज ऑफ कंपनी लोगो. ओके, आता थर्ड पॉईंट काय, इन्सर्ट इमेज ऑफ कंपनी लोगो. ओके, आता आपल्याला इमेज ॲड करायचं आहे. आपल्याला काय करायचं, लास्ट पॉईंट, इन्सर्ट इमेज ऑफ कंपनी लोगो. सो टाटा मोटर्स कंपनीचं लोगो आपल्याला ॲज अ इमेज ॲड करायचं आहे. ठीक आहे, सो व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन गो टू द इमेजेस. सो इमेजेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे आपण ॲड करू शकतो, हा वाला इमेज आपण ॲड करू शकतो. हे इमेज कसं ॲड करायचं, सगळ्यात आधी हा इमेज आपल्याला डाउनलोड करावा लागेल, सेव्ह इमेज ॲज. आणि सेव्ह पण तुम्हाला कुठं करावं लागेल माहिती आहे का, आपला जो फोल्डर आहे ना 7 मार्च म्हणून, आपण जो फोल्डर क्रिएट केलं ना त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करावं लागतं आपल्याला. ठीक आहे, सो याला आपण एक नाव देऊ, टाटा मोटर्स. एवढंच नाव देऊ, बाकी काही सेटिंग चेंज करायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता कोडिंगमध्ये काय करायचं, कोडिंगमध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे, IMG SRC इज इक्वल टू टाटा मोटर्स. तुम्ही वेगळं नाव देत असाल तर तुम्ही वेगळं नावही देऊ शकता, .jpg, कोणतं म्हणजे .jpg. चलो आता आपण एकदा सेव्ह करून बघू की आपलं इमेज आउटपुटमध्ये येतोय का. आपलं आउटपुट आहे बरोबर. त्याला रिफ्रेश करा. रिफ्रेश करताना इमेज बघा तर ब्रोकन इमेज येतो, काहीतरी गडबड झाली आपल्याकडनं. ठीक आहे, नाव काय तर चुकलं असेल. टाटा मोटर्स JPEG फाईल आहे. ठीक आहे, एकदा त्याचं एक्सटेन्शन चेक करून घेऊ आपण.
प्रॉपर्टीजला गेले ना तुम्ही, प्रॉपर्टीजला गेल्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन भेटेल .jpeg आहे बघा, आपण .jpg देत होतो ना एक्सटेन्शन, .jpeg, JPEG जॉईंट पिक्चर एक्सपर्ट ग्रुप ना, सगळ्यांना फुल फॉर्म JPEGचा जॉईंट पिक्चर एक्सपर्ट ग्रुप. बघा इमेज आलाय, बट इमेज खूप मोठा झालाय. सो तुम्हाला समजा तुमच्या वेबसाईटमध्ये इमेज छोटा करायचं असेल तर ते पण तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आधी लेक्चर्समध्ये. हाईट इज इक्वल टू 200 पिक्सेल्स देऊ शकता अँड विड्थ इज इक्वल टू 300 पिक्सेल्स देऊ शकता. ठीक आहे. सो आता बघा, ठीक आहे, एवढंच आपल्याला करायचं होतं. अजून काय करायचं होतं का क्वेश्चनमध्ये वाचा बरं. एवढंच करायचं होतं. ठीक आहे. अच्छा, त्यांनी लोगो सांगितलं होतं, लोगो आपण एखादा इमेज ॲड केला. ठीक आहे ना, काय हरकत नाही. जसं मी कंपनीचा इमेज ॲड केला तसंच आपण कंपनीचा लोगो पण ॲड करू शकलो असतो, काय हरकत नाही. ठीक आहे. सो आय होप सो फर्स्ट क्वेश्चन इज डन. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर एवढंच आहे. आपलं हा इनकम्प्लीट आन्सर आहे. आपल्याला टॅग्स क्लोज करावं लागेल. ठीक आहे. बॉडी टॅग क्लोज करावं लागेल आणि मग HTML टॅग क्लोज करावं लागेल. बस एवढंच आहे आपलं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा याला प्लीज नोट करून घ्या आपल्या IT बुक्समध्ये, कारण हे तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतो. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन कुठं होता, हां PDF मध्ये. ओके, राईट सेकंड क्वेश्चन बघा बरं. write a program in HTML to create form to accept name, address. नेम ॲक्सेप्ट करायचे, ॲड्रेस ॲक्सेप्ट करायचे, स्टँडर्ड 11th अँड 12th अँड विथ ओनली वन सिलेक्शन चॉईस अँड सबमिट द डेटा. ओके. आपण काय करू, आपण ना याच्यामध्येच चेंजेस करू. एक काम करू, मी आता नवीन फाईल क्रिएट करत नाही, तुम्हाला एवढं तर क्लिअरच आहे, इथपर्यंत तर तुम्हाला क्लिअर आहे. आपल्याला काय क्रिएट करायचं आहे, आपल्याला एक फॉर्म क्रिएट करायचं. ठीक आहे. एक हेडिंग देऊ फॉर्म म्हणून. मेन्शन केले का नाही, स्टुडंट फॉर्म सांगू. ठीक आहे. क्रिएट अ फॉर्म. ओके, आपण इथं फॉर्मचं नाव देऊ फॉर्म. ठीक आहे. रोज H1 याला मध्ये आणलं तर थोडं बेटर राहील. हेडिंग ते कसं सांगतो आपण, अलाइन. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. आता आपल्याला फॉर्म क्रिएट करायचं. ठीक आहे. सो फॉर्म कसं क्रिएट करतो, विथ द हेल्प ऑफ द फॉर्म टॅग. फॉर्म टॅग ओपन करायचा. फॉर्म टॅग ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी नेम, बरोबर, नेम समोर एक बॉक्स पाहिजे ना. बॉक्स कसं आणतो आपण, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. वेन यू गिव्ह इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, तुमच्याकडे एक बॉक्स येऊन जातो. आउटपुट पण बघत जाऊ सायमल्टेनियसली. सो तुम्हाला बघा आउटपुट पण दिसेल. हां, हे बघा असं दिसेल आता तुमचं पेज. हे दिसतो तुम्हाला नेम. सो वी कॅन एंटर द नेम हिअर. नेम एंटर केल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, ॲड्रेस, बरोबर. सो ब्रेक द्यावा लागेल. ब्रेक म्हणजे सो दॅट वी कॅन कम ऑन द नेक्स्ट लाईन. ॲड्रेस. तर ॲड्रेससाठी काय करायचं आहे, टेक्स्ट एरिया. तर ॲड्रेससाठी काय करतो, टेक्स्ट एरिया. हे बघा ॲड्रेस. आता टेक्स्ट एरिया क्लोज नाही झालं म्हणून ते ॲड्रेस त्या बॉक्समध्ये येतोय, याला क्लोज पण करावं लागेल. टेक्स्ट एरिया. ॲड्रेससाठी टेक्स्ट एरियाच द्यायचं बरं का. टेक्स्ट एरियामध्ये तुम्हाला मोठं बॉक्स भेटेल. सो फॉर टेक्स्ट एरिया यू विल गेट अ बिग बॉक्स. सो हिअर यू कॅन एंट्री युअर नेम, हिअर यू कॅन एंट्री युअर ॲड्रेस. अजून क्वेश्चनमध्ये काय सांगितले, नेम, ॲड्रेस, स्टँडर्ड 11th अँड 12th विथ ओनली वन सिलेक्शन. ओके. आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक द्यायचे. ब्रेक दिल्यानंतर ब्रेक द्यायचे स्टँडर्ड रेडिओ बटनमध्ये असतो ना, रेडिओ बटनमध्ये. सो इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ. इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ. आपण इथं करू शकतो 11th. 11thला पण वरती घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. काय द टॅग सुपरस्क्रिप्ट, बरोबर, सुपरस्क्रिप्ट TH वरती घेऊन जाऊ शकतो. क्लोज द सुपरस्क्रिप्ट. तर पुढचं कोडिंग सगळं वरती जाईल. तर आपण 11th केलं, तसंच आपण सायमल्टेनियसली करू शकतो 12th. तर करा 12. समजलं. रेडिओ बटन आपण क्रिएट केलं. 11th क्लास असं करू शकतो. 12th क्लास असं करू शकतो. बघू आपलं आउटपुट काय येतोय बघू. आता दिसलं 11th क्लास 12th क्लास. नेक्स्ट लाईनवरती पाहिजे तर तुम्ही या दोघांच्यामध्ये ब्रेक देऊ शकता. ब्रेक दिला तर दोघंही नेक्स्ट लाईनवरती येतील. बघा 12th क्लास खाली आलं. स्टँडर्ड नंतर पण ब्रेक देऊ शकता. स्टँडर्ड नंतर पण ब्रेक देऊ शकता. तो अजून खाली येणार, म्हणजे तुमचा कोड जरा व्यवस्थित दिसेल. असं दिसेल. असं तर होतोय काय, इथं 11th क्लास पण सिलेक्ट होतोय आणि 12th क्लास पण सिलेक्ट होतोय. पण मला सांगा, एखादा स्टुडंट 11th आणि 12th दोन्ही क्लासमध्ये असू शकतो का, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही. आपण फॉर्ममध्ये तो ऑप्शन द्यायचंच नाही. 11th आणि 12th फॉर्ममध्ये ना ऑप्शन द्यायचंच नाही 11th 12th. मग काय करायचं, रेडिओ बटनला नाव द्यायचं.
यू कॅन गिव्ह अ रेडिओ नेम टू द रेडिओ बटन. सो नेममध्ये काय करायचं, नेममध्ये R1 करा, काही द्या नाव, असं नाही की R1च करायचं आहे, तुम्ही बाकीचं पण वेगळंही नाव देऊ शकता. नेम इज इक्वल टू काय करणार, इथं पण R1 करायचं. भरपूर लोक इथं नेम इज इक्वल टू R2 करतात, मग त्यांचा रॉंग होतो. कारण जर डिफरंट नेम असेल तर दोन्ही सिलेक्शन होणार, सेम नेम असेल तर दोनमध्ये एकच सिलेक्ट होणार, ते लॉजिक असतो. तुम्ही सेव्ह करा आणि तुम्ही तुमचं आउटपुटला रिफ्रेश करा. आता बघा 11th और 12th दोन्ही सिलेक्ट होते का, दोन्हीपैकी फक्त एकच सिलेक्ट होते. सो हे कसं काय पॉसिबल आहे, हे पॉसिबल आहे बिकॉज ऑफ नेम. बॉक्स आपले रेडिओ बटन आपल्याकडे दोन आहेत, पण दोन रेडिओ बटनपैकी एकच रेडिओ बटन सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर फक्त सबमिट बटन राहिले. ब्रेक द्या. ब्रेक दिल्यानंतर तुम्ही करू शकता इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. सो इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट केल्यानंतर मला सबमिटचं बटन भेटेल. सेव्ह करावं लागेल. आउटपुटच्या पेजमध्ये जाऊन रिफ्रेश करू शकता. दिस आहे सबमिट. 11th 12th दोन्हीपैकी एकच सिलेक्ट सबमिट. सो हा वाला क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन पण आपलं डन आहे. मग सेकंड क्वेश्चन सगळ्यांना, राइट HTML program using the following specification. The background color should be green. The heading should be large in size as name of college at center line. Display address of college in bold, course in italics. Insert any image with alternate text as its name with proper size. ठीक आहे. आता आपण जो फर्स्ट क्वेश्चन ट्राय केला होता ना, फर्स्ट क्वेश्चन आणि हा क्वेश्चन एकदम सेम आहे. ठीक आहे. ते मी तुम्हाला याचा कोड शॉर्टमध्ये लिहून दाखवतो कसं असणार आहे. आता परत टाईप करण्यापेक्षा आपण याचं काय करू शकतो, तुम्हाला इथं लिहून देऊ का कोड. हा मी तुम्हाला बेसिक आयडिया सांगतो, तुम्ही हा कोड ट्राय करा. ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर ग्रीन कसं येणार, सो आपल्याला लिहावं लागेल बॉडीमध्ये, बॉडी टॅगमध्ये काय लिहावं लागेल, BG कलर इज इक्वल टू ग्रीन. बॉडी टॅगमध्ये BG कलर इज इक्वल टू ग्रीन लिहावं लागेल. ठीक आहे. हा होऊन जाईल. हेडिंग शुड बी लार्ज इन साईज. सो सेम H1 लाईन, आठवतो मला H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर, आणि याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल नेम ऑफ कॉलेज, मग तुमचं कॉलेजचं नाव लिहा, आणि क्लोज द H1. आपण झालं. डिस्प्ले ॲड्रेस इन बोल्ड. बोल्डमध्ये कसं डिस्प्ले करतो, बाय B टॅग, B, आणि तर तुमचा कॉलेजचा ॲड्रेस लिहा, क्लोज द B टॅग. कोर्स इन इटॅलिक्स, कोर्स इन म्हणजे 11th 12th इटॅलिक्स. इटॅलिक्स मग कसं लिहितो, I टॅग कोर्सेस लिहायचं, क्लोज द I टॅग. हे पण झालं तुमचं. इन्सर्ट इमेज. अरे इमेज कसं ॲड करायचं, आत्ताच आपण डिस्कस केलं. IMG SRC इज इक्वल टू इमेजचं नाव, एक्सटेन्शन, त्याला कधी क्लोज नाही करू शकत आपण इमेज टॅगला. ठीक आहे. असं कोडिंग करायचं. हे तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. कारण फर्स्ट कोड सारखंच आहे हा कोड. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चनकडे येऊ. राईट अ प्रोग्राम युजिंग HTML टू डिझाईन फॉर्म. Display heading Google account in highest heading with central element. Okay. Accept name and password. Okay. Create a checkbox for staying sign in. Create a submit button, receive button. Okay. हे करू शकतो आपण पटकन. सो आपल्याला इथं काय करावं लागेल, हे कोड वाटलं तर तुम्ही नोट करून घ्या फॉर्मचं, तुमचं सगळ्यांनी नोट केलं असेल. ओके. सो आपल्याला सगळ्यात पहिलं पॉईंट काय करायचं आहे, बॅकग्राऊंड कलर शुड बी, नाही सॉरी हिथं आहे, डिस्प्ले द गुगल अकाउंट इन हायेस्ट हेडिंग विथ सेंटर गुगल अकाउंट. ओके. सो हायेस्ट हेडिंगमध्ये H1 लाईन कुठं करायचं, सेंटरला. काय अलाइन करायचं, गुगल अकाउंट, बरोबर, गुगल अकाउंट. क्लोज द H1 क्लोज झालं. त्याच्यानंतर पहिला पॉईंट डन. सेकंड पॉईंट काय करायचं आहे, ॲक्सेप्ट युजर नेम अँड पासवर्ड. सो नेमसाठी नेम, युजर नेम टाकू, युजर नेम. ठीक आहे, इथं लिहू शकतो इनपुट टाईप इज इक्वल टू. पासवर्डसाठी काय करायचं, पासवर्डसाठी पण इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड, टेक्स्ट करायचं का, इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड करायचं. हां, कारण जर तुम्ही टेक्स्ट केलं तर सगळ्यांना विजिबल असेल की तुम्ही काय एंटर करताय. चलो याच्यामध्ये चेंजेस करूयात. मी सारखं फाईल चेंज करत नाही आहे. आता असं येणार, दोघांमध्ये ब्रेक द्या, दोघांच्या मध्ये ब्रेक द्यायचे. सो ब्रेक, दोघांच्या मध्ये ब्रेक दिले की असं येणार. ठीक आहे. सो हिअर यू कॅन एंटर द नेम ABC अँड हिअर यू कॅन एंटर द पासवर्ड. पासवर्ड मी काय एंटर करतो दिसतोय का, नाही दिसणार. ह्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला दिसणार. ठीक आहे. पासवर्ड इथं काय एंटर करतोय ते दिसणार नाही. समज सगळ्यांना, असंच असलं पाहिजे, आपला फॉर्म असं असतो ना.
क्रिएट अ चेकबॉक्स फॉर स्टे साइन इन. ठीक आहे, आपण एक चेकबॉक्स बनवू स्टे साइन इन म्हणून. ब्रेक द्यावा लागेल, आधी ब्रेक द्यावा लागेल. इनपुट टाइप इज इक्वल टू चेकबॉक्स. इनपुट टाइप इज इक्वल चेकबॉक्स. आतमध्ये काय लिहावं लागेल, स्टे साइन इन. क्लोज द H1, क्लोज द टॅग्स क्लोज करायची गरज नाही. त्याच्यानंतर फक्त ब्रेक देऊ आणि लिहू इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट. त्याच्या खालीच लिहू विदाउट गिविंग ब्रेक, कारण ते एका लाईनमध्ये येतील. इनपुट टाइप इज इक्वल टू रीसेट. त्याला सेव्ह करूयात आपण आणि आपलं आउटपुट चेक करून घेऊ. हे बघा, तुम्ही इथं तुमचं नेम एंटर करू शकता, तुम्ही पासवर्ड एंटर करू शकता, साइन इनवरती क्लिक करू शकता आणि सबमिटवरती क्लिक करू शकता. समजलं? हा कोडचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, हा आहे तुमचा तिसरा कोड ना, फोर्थ कोड. नेक्स्ट आता सगळे जावास्क्रिप्टचेच कोड आहेत. राईट अ जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल कसं करायचं, तर जावास्क्रिप्ट करायचं आहे, बरोबर. जावास्क्रिप्ट पण कुठं लिहितो, HTMLच्या आतमध्येच लिहितो ना, फक्त इथं आपल्याला काय लिहावं लागेल, स्क्रिप्ट टॅग लिहावं लागेल. स्क्रिप्ट टॅग ॲड करतो, इथून जावास्क्रिप्ट सुरू होतो. व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचं ना, मग आपल्याला काय काय लागेल, व्हेरिएबल बेस, हाईट आणि एरिया. सो बेस हा सांगणार कोण, युजर. सो काय करायचं, प्रॉम्प्ट बी इज इक्वल टू प्रॉम्प्ट. कसं लिहितो आपण, बेस इज इक्वल टू प्रॉम्प्ट. मेसेज डिस्प्ले करतो, एंटर बेस सेमीकोलन, बरोबर. मग काय करतो, हाईट एच इज इक्वल टू प्रॉम्प्ट. मग काय करतो, एंटर हाईट. what we do, we want to calculate area of a triangle na. Area is equal to half into base into height, half into base into height, semicolon. समजलं? मग हे रिझल्ट प्रिंट करण्यासाठी डॉक्युमेंट डॉट राईट लिहू शकतो आपण, एरिया ऑफ ट्रायंगल इज. आपला आन्सर इथं प्रिंट झाला पाहिजे. सो प्लस ए करायचं, काय करायचं, प्लस ए. दॅट्स इट. आता सेव्ह करून एकदा चेक करू की आपला आउटपुट येतोय का. सेव्ह, आपल्या आउटपुटकडे जाऊ आणि तर रिफ्रेश करू. सो इथं आउटपुट काहीच येत नाही आहे, काहीतरी गडबड झालं आहे. ओके, बॉडी बी इज इक्वल टू पिंक. स्क्रिप्ट अजून एकदा ट्राय करू. सेव्ह केलं, स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट. ठीक आहे, असं नाही लिहिलं तरी चालतंय, पण आलं पाहिजे आउटपुट. काहीतरी गडबड होतोय कोडमध्ये. स्क्रिप्ट होते आपण क्लोज नाही केले तर, स्क्रिप्ट क्लोज नव्हता झालता, पण कारण असू शकतो. कारण होता बघा, काय कारण होता, स्क्रिप्ट टॅग आपण क्लोज नाही केलं. ठीक आहे, सो स्क्रिप्ट टॅग पण क्लोज झाला पाहिजे, नाहीतर मग HTMLच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे, सो आता काय त्यांनी काय सांगितलं, एंटर बेस. मग बेस टाका 12. हे आहे तुमचं प्रॉम्प्ट बॉक्स, बरोबर. एंटर हाईट टाका 15 आणि मग ओकेवरती प्रेस करा, तर तुम्हाला एरिया भेटून जाईल. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज 90. समजलं कसं करायचं एरिया ऑफ ट्रायंगल.
हा कोडचं तुम्ही फोटो काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता तसंच आपण करू एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलसाठी काय करायचं, व्हेरिएबल आर लागेल आणि ए लागेल. सो आर इज इक्वल टू काय करायचं, प्रॉम्प्ट रेडियस ऑफ अ सर्कल. असा मेसेज आपण युजरला डिस्प्ले करू, एंटर द रेडियस ऑफ अ सर्कल. तो काय करणार, तो एक इनपुट देणार, आरमध्ये स्टोअर होणार. मग ए इज इक्वल टू 3.14 इंटू आर पाय आर स्क्वेअर. बरोबर, एरियाचा फॉर्म्युला असतो ना, पाय आर स्क्वेअर. डॉक्युमेंट डॉट राईट लिहितो आपण. एरिया ऑफ सर्कल इज एरिया ऑफ सर्कल इज कोणाकडे, आन्सर आपला ए कडे. ठीक आहे, सो एच्या व्हॅल्यूला प्रिंट करा. डबल कोट्स इथं क्लोज करायला विसरू नका. लास्टला सेमिकोलन दिलं तरी चालेल. चेक करू. काहीतरी मिस्टेक झाले आता बघा. स्क्रिप्ट इथं सेमिकोलन नाही दिला आपण. वेरिएबल आर कॉमा आहे, आर इज इक्वल टू प्रॉम्प्ट एंटर रेडियस ऑफ अ सर्कल. बाकी सगळं बरोबर आहे. HTML हेड टायटल दिलं, हेड दिलं, बॉडी स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट. ठीक आहे, व्हेरिएबल आर कॉमा ए, आरचा व्हॅल्यू दिला युजरने, आर इज इक्वल टू प्रॉम्प्ट. स्पेलिंग पण खूप मॅटर करतो. एक जरी स्पेलिंग मिस्टेक असला तरी आउटपुट येत नाही. असं पण करू शकतो आपण. इथं पाय पण लिहू शकतो. इथं पाय इज इक्वल टू 3.14 ऑलरेडी डिक्लेअर केले. आणि मग इथं 3.14च्या ठिकाणी आपण पाय लिहू शकतो. कोडमध्ये काहीतरी गडबड होते, पण ठीक आहे. एकदा आपण ऑलरेडी हा वाला कोड रन केलेला आहे. ठीक आहे, मी ऑलरेडी प्रिव्हियस रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर प्रिव्हियस रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये आपण हा वाला कोड ऑलरेडी रन केलेला आहे. कोड तर असंच आहे. तुम्ही पण एकदा तुमच्या एंडवरनं रन करून बघा. ए आर स्क्वेअर, इथं अजून एक आर आला पाहिजे होता. ठीक आहे, आर इंटू आर ना. टायपिंग होताना ना काहीतरी मिस पण होतोय. बहुतेक आपण एकाच कोडला सारखं ओव्हरराईट केल्यामुळे पण असू शकतो. मी एकदा न्यूली टाईप करून एकदा चेक करू शकतो. ठीक आहे, चलो नॉट इश्यू. बट आपण याच्या आधी पण हे कोड केलेलं आहे, तिथं आपलं आउटपुट आलं आहे. थांबा, एरिया ऑफ सर्कल इज प्लस आर प्लस ए सेमिकोलन क्लोज द ब्रॅकेट. चेक करू आउटपुट. इथं बघा आलं आहे, पण लास्टला गडबड करत होतो. सो रेडियस जर मी एंटर केलं 23, सो मला त्याचा आन्सर भेटून जाईल. आपण कुठं गडबड करत होतो, इथं हे या लाईनमध्ये आपण गडबड केलं. असंच असलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल झालं. ट्रायंगलचं पण झालं. राईट अ जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू ॲक्सेप्ट 2 नंबर्स अँड परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 नंबर्स बाय युझिंग माऊस ओव्हर इव्हेंट. हे काम करा, माऊस ओव्हर इव्हेंट हे ना सगळं तुम्हाला डिटेलमध्ये 12th आता फक्त तुम्हाला इव्हेंट्स अँड जावास्क्रिप्ट आहे, पण त्याच्यावरती कोडिंग ॲज सच इम्पॉर्टंट नाही आहे. थोडं कॉम्प्लेक्स मिळेल तुम्हाला कोडिंग. तर एक काम करा, तुम्ही असं करू शकता, बाकीचे कोड फोकस करा, याला तुम्ही ऑप्शनमध्ये टाका. नाहीतर हे एक कोड करायच्या चक्करमध्ये बाकीचं तुम्ही विसरून जाताल. ठीक आहे, शेवटचं एक करू. राईट अ जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू ॲक्सेप्ट 2 नंबर्स अँड फाइंड विच इज ग्रेटर. हे नवीन नोटपॅड ओपन करू आता. सो त्याच्यामध्ये आपण बेसिक टॅग्स वाटलं तर इथून कॉपी करू शकतो. हे तर सेम असणार ना रे, हे तर सेम असणार बरोबर.
मग त्याच्यानंतर आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू. आता आपल्याकडे 2 व्हेरिएबल असेल A, B. सो आपण इथे कंडिशन देतो, इफ A इज ग्रेटर देन B. जर A B पेक्षा ग्रेटर असेल तर काय होणार, डॉक्युमेंट डॉट राईट. तर हे ट्रू झालं तर आपण काय प्रिंट करू, फर्स्ट नंबर इज ग्रेटर. ठीक आहे, प्रिंट करू फर्स्ट नंबर इज ग्रेटर, असं प्रिंट करू, सेमिकोलन. मध्ये जाऊन आपण काय प्रिंट करू, सेकंड नंबर इज ग्रेटर. आपण प्रिंट करू सेकंड नंबर इज ग्रेटर. पण नंबर इनपुट करावं लागेल ना, सो इथं करावं लागेल ना, A इज इक्वल टू प्रॉम्प्ट इंटर फर्स्ट नंबर पुट, इनपुट राईट. आय होप सो सगळे व्हिडिओ बघून आलेत, रेकॉर्डेड व्हिडिओ, त्याच्यामुळे सगळे एक्सप्लेन केले आहे. B इज इक्वल टू प्रॉम्प्ट, तिथं काय करावं लागेल, एंटर सेकंड नंबर, एंटर सेकंड नंबर. हां, आता इथं डिसिजन घेणार की फर्स्ट नंबर ग्रेटर की सेकंड नंबर ग्रेटर आहे, आणि हे झाल्यानंतर आपलं काम कंप्लीट होईल. स्क्रिप्ट क्लोज करा, बॉडी टॅग क्लोज करा. ॲट द एंड लास्टला तुम्ही HTML टॅग पण क्लोज करू शकता. ठीक आहे, याला आता सेव्ह करूयात. त्याला आपण असं जावा स्क्रिप्ट 1 असं नाव देऊ, .html. त्याच फोल्डरमध्ये आपण सेव्ह करतोय 7 मार्च. सो तुम्हाला इथं दिसेल आले JS1. एंटर द फर्स्ट नंबर आपण ना थोडं मोठं नंबर ठेवू 10. सेकंड नंबर आपण ठेवू 3. तुम्ही सांगा कोणता नंबर ग्रेटर आहे. सेकंड नंबर इज, आपण काय केलं होतं, फर्स्ट नंबर एंटर केलं ना, A इज ग्रेटर देन B, फर्स्ट नंबर इज ग्रेटर, इल्स डॉक्युमेंट डॉट राईट सेकंड नंबर इज ग्रेटर. ठीक आहे, बरोबर तेच होतं ना आपला कोड. चलो परत एकदा इनपुट करू, 20 इनपुट करू, आणि सेकंड नंबरवर 10 इनपुट करू, 20 and 10. ओके, सो 20 and 10 मध्ये कोण ग्रेटर आहे, 20 इज द ग्रेटर नंबर. असा तुमचा हावाला कोड होता. ठीक आहे, सो हा पण कोड तुमच्या एक्झाममध्ये यायचे चान्सेस खूप जास्त आहेत, तर हे पण कोड तुम्ही व्यवस्थित करून जाऊ शकता. ठीक आहे, तसं तुमच्या या PDF मध्ये जे काही कोड्स दिले होते सगळं कोड्स केलेत. बाकी ऑब्जेक्टिव्सचे आन्सर्स, हे सगळे ऑब्जेक्टिव्सचे आन्सर्स मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करतो. ठीक आहे.